देवा तुला भजाया जीवनात जीवनाही देवा तुला भजाया जीवनात जीवनाही वाटे तुला पहावे वाटे तुला पहावे जीवनात जीवनाही देवा तुला भजाया जीवनात जीवनाही वाटे तुला स्मराया वाटे तुला स्मराया मन हे सजीव नाही देवा तुला भजाया जीवनात जीवनाही ऐश्वर्य फार मोठे वाटे मलाच माझे ऐश्वर्य फार मोठे वाटे मलाच माझे मी घेतले बाखोटे हे वैभवाचे ओझे माझा मोठेपणा देवा सजीवनाही वाटे तुला स्मरावे वाटे तुला स्मरावे मन हे सजीवनाही देवा तुला भजाया जीवनात जीवनाही तुझ वाचुनी धनाच्या मागे फिरत गेलो सन्मार्ग म्हणण्याची लाचार मी जाहलो माझा मोठेपणा देवा सजीवनाही वाटे तुला स्मराया वाटे तुला स्मराया मन हे सजीवनाही देवा तुला भजाया जीवनात जीवनाही देवा तुला भजाया जीवनात जीवनाही जीवनात जीवनाही जीवनात जीवनाही
दे जीव पुतळा चक्रधराचा सांग देव हे वारावतीचे सजीवता रूपे आकारती अव्यक्ता रूपे आकारती नागदेव प्रभु लीला गाती नागदेव प्रभु लीला गाती हरिपाळ भरवस नगरी मृत देह तो देवीची देवरी हरिपाळ भरवस नगरी मृत देह तो देवीची देवरी चक्रधरये देह स्वीकारती चक्रधरये देह स्वीकारती मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती नागदेव प्रभु लीला गाती नागदेव प्रभु लीला गाती झाला पुत्र भेटीचा घडे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। व्रजे प्रसिद्धं नवनीतचोरम् उपांगनानांच दुकूलचोरम् अनेक जन्मार्जित पापचोरम् चोराग्रगण्यं कृष्णं नमामि। तू नित्य स्वयं प्रकाशु तू ते बोलावे कैसा पैसू तुझी माया शक्तीचा डोळेलासू लागला ब्रह्मादिका म्हणून साधन नाही ऐसे जेणे तुझे ज्ञान रत्न दिसे तू जानविसी कृपावशे तेच जाणिजे। कृष्ण गोपाल हरी दीन दयाल हरी कृष्ण गोपाल हरी दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल तुम ही करता तुम ही कारण तुम ही करता
ही कारण परम कृपाल हरे जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल रथ हाके रणभूमि में और कर्म योग के महिमा बताए। रथ हाके रण भूमि में और कर्मयोग के महिमा बताए। अजर अमर है परम तत्वयूं काया के सुख दुख समझाए। अजर अमर है परम तत्वयूं काया के सुख दुख समझाए। सखा सारथी शरणागत के सदप्रित पाल हरे जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे। श्याम के रंग में रंग गई मीरा रस खान तो रस की खान हुए। श्याम के रंग में रंग गई मीरा रस खान तो रस की खान हुए। जग से आंखें बंद करी तो सूरदास ने कर सकिए। जग से आगे बंद करे सो सूरदास ने कर सकिए। मात जसोदा ब्रजनारी के मात जसोदा ब्रजनारी के माखन चोर हरे जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे
हरे मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च। गीतेच्या श्लोकामध्ये कथेला प्राधान्य आहे, कीर्तनही महत्वाचं आहे, सततम कीर्तयन्तम आणि नामस्मरणही महत्वाचं आहे। या श्लोकामध्ये कथेचा उल्लेख आलेला आहे। रामकथा करतो आपण, शिवकथा करतो, कृष्ण कथा करतो। कथा कशाला म्हणतात? कथ धातूपासून शब्द बनलेला आहे तो कथा। कथा म्हणजे कथन। नशुद्ध कथन तर आपण करत असतो, इकडच्या तिकडच्या गोष्टी आपण सांगत असतो, आणि म्हणून त्या शब्दाला दृढ करण्यासाठी श्रीचक्रधर प्रभूंनी इथीच्या कथा वार्ता की जेती असं एक सूत्र सांगितलेलं आहे। येथेच्या म्हणजे कोणाच्या? ईश्वराच्या। ईश्वराच्या का? ईश्वराच्या म्हणजे आनंदाच्या। आनंदा म्हणजे समर्थाच्या। जो परिपूर्ण आहे त्याची कथा करा, हा झाला कथेचा अर्थ। वार्ता शब्दाचा अर्थ काय? वार्ता म्हणजे ज्या वर्तल्या, कथा म्हणजे कथिल्या, सांगितलेले परंपरेने आपल्याकडे तो इतिहास आलेला आहे। वार्ता शब्दाचा अर्थ आहे वर्तल्या। वर्तमानपत्र हा शब्द त्यापासून तयार झालेला आहे। याच्यामध्ये आणखी वर्तन सुद्धा महत्वाचं आहे, समर्थाचं वर्तन महत्वाचं आहे, आनंद घनाचं वर्तन महत्वाचं आहे। आपली कथा नाही होत, आपल्या जीवनामध्ये अपयशच जास्त आहे। यशाचं शिखर त्यांनी गाठलं ना, ज्यांनी गाठलेलं आहे त्यांची कथा असते, ती कथनीय असते, सांगण्यासारखी असते आणि ऐकण्यासारखी असते। गोष्टीत आपण लहानपणापासून ऐकतो ना, आटपाट एक नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला 2 बायका होत्या, एकीचं नाव आवडती, एकीचं नाव ना आवडती। नकळत आपण नावडतीच्या बाजूने किंवा आवडतीच्या बाजूने होत असतो। कथा आहे की रात्रभर कथा सांगायची, लोक जुने कथा सांगायचे। चित्रपटाच्या अगोदर तुम्हाला ऐकायला होतच काय, आणि चित्रपटापेक्षा कथा चांगली असायची ती। गावामध्ये काही म्हातारे असायचे, गाव जमायचे आणि कथा सांगायचे। या कथनामध्ये दुबळ्यांची कथा नसायची, वाईट माणसाची कथा नसायची, दुष्ट माणसाची कथा नसायची। असली तरी त्यातला नायक जो आहे तो नायक चांगला असायचा, सद्गुणांनी परिपूर्ण असलेला तो नायक असायचा। नायकाची भूमिका अन्यायाच्या विरुद्ध असायची। 10व्या अध्यायामधला हा श्लोक आहे। विभूती योग सांगत असताना भगवंतांनी आपले शक्ती स्थल सांगितलेले आहेत। ही शक्ती इथूनच मिळाली। राम शस्त्र भृतामहं, फार काय, द्यूतम चलयतामस्मी, विजयाला एक योग्य दिशेने नेणारं द्यूत सुद्धा। शिवी सुद्धा एक शक्ती आहे तिच्यामध्ये। शक्ती अशी की त्या शिवीची ओवी होते, आपण दिलेली असते शिवी, पण तिची ओवी होत असते। रामायणाची निर्मिती कशी झाली? शिवीतून जन्माला आली। दररोज माणसं मारणारा हा वाल्या ऋषी झाला, दीक्षा घेतली त्यांनी, आणि एका झाडावर बसलेल्या क्रौंच पक्षाचा मिथून चालत असताना एका पारध्याने व्याधाने बाण मारला, कचकन अंगात घुसला आणि पक्षी चिरकला, असा चित्कार केला त्याने, पंख असं फडफडत खाली पडला। रडण्याची आवाज तो खूप ऐकले होते ना त्यांनी, वाचवा, मला मारू नका, घेऊन टाका माझं सगळं।
ज्यांची लूट होती त्यांचे आवाज ऐकले, काही झालं नाही, कठोर मनाचा होता. पण जेव्हा त्या पक्षाच्या तोंडातून चित्कार निघाला ना, त्याचं काळीच कापत गेला. लक्षात ठेवा, असे काही चित्कार असतात. असा एखादा शब्द असतो की झोमतो माणसाला. लगेच तोंडातून तिची शिवी बाहेर पडली. मा निषाद प्रतिष्ठा त्वमगम शाश्वती समा यत क्रौंच मिथुनात एक अवधी काममोहितम. अरे व्याधा पाप्या, जा, तुला कधी प्रतिष्ठा मिळणार नाही. नंतर लक्षात आलं की मी श्लोक म्हटलो. अरे मला माहितीच नाही, श्लोक आहे ना, 8 अक्षराचा छंद आहे ना, अनुष्टुप श्लोक आहे ना. तिथून रामायणाला सुरुवात झाली. पूर्ण रामायण अनुष्टुप छंदामध्ये लिहिलंय. शिव्या गोड असतात. उन्हात खेळणाऱ्या बाळाला आई म्हणते, मेल्या तिकडे कशाला मरतो, सावलीमध्ये मर, इकडे ये. व्याकरण आहे त्या ठिकाणी थक्क होत. अरे मी अर्थ काय करू म्हणतो. इथं मर म्हणजे काय, मरचा अर्थ मरून जा असाच आहे की नाही. पण अंतःकरण पुढे येताना ते म्हणते की मर म्हणजे जग. शब्दांना माघार घ्यावी लागली, व्याकरणाला माघार घ्यावी लागली. अंतःकरणाची एवढी मोठी ताकद असते. तेच अंतःकरण परमेश्वर मागतायत. माझ्यामध्ये चित्त अर्पण कर. चित्त संग्रह करणार आहे. तुमच्या जीवनातल्या सगळ्या आठवणी वगैरे संग्रह करायचं काम चित्त करतात. ते चित्तार्पण कर, रिकामा कर आणि मला त्याच्यामध्ये ठेव. मच्चिता मदगता प्राणा, आणि तुझे प्राण माझ्यामध्ये टाक. तुझ्या अस्तित्वाचं, तुझ्या विकाराचं, विचाराचं विसर्जन कर. कशासाठी आहे. बोधयंत परस्परम. एकमेकासोबतचा जो संवाद आहे ना, तो बोधप्रद असला पाहिजे. संवाद असला पाहिजे. आपल्यामध्ये विवाद जास्त होतात, संवाद होत नाही. इकडं चांगलं सांग, तिकडचं चांगलं, चांगलं चांगलं सांग. कथयंतश्च माम नित्यम. सतत माझी कथा कर, माझी कथा सांगत जा. नामकीर्तन आहे, गुणकीर्तन आहे, असं एक कथा कीर्तन सुद्धा आहे. बोधयंत परस्परम. परस्परांना हा बोध संपला ना, हा संवाद संपला ना, आणि माणूस फाटत चाला. लक्षात ठेवा, आज घरातही संवाद राहिलेला नाहीये. आमचे सगळे ग्रंथ संवादी ग्रंथ आहेत. उपनिषदापासून गीता सुद्धा संवादी ग्रंथ आहे. अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा संवाद आहे. लीळा चरित्र संवादी ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी संवादी ग्रंथ आहे. संवाद माणसाला बांधून ठेवतो. डॉक्टरनी औषध कुठलंही देऊ द्या, संवाद जर नसेल ना, फरक पडत नाही. अर्ध दुखणं कमी करतो डॉक्टर आपल्या संवादाने, गोड बोलून. आहे का घरामध्ये संवाद. रामायणातली भेट आहे का आपल्या जीवनामध्ये. भरत आणि रामाची भेट. भरत गेला संशयाला, लक्ष्मणाला, त्यांनी धनुष्य घेतलं, बाण लावला. भैया मुझे आज्ञा दो. कशासाठी. भरत आलेला आहे. पुढे आयुष्यात तुमचं काटा होऊ नये, अडचणी होऊ नये म्हणून. नाही लक्ष्मणा, भरत तसा नाहीये, तो भेटीला आलाय. भेटला, कडकडून भेटला. डोळ्यातून अश्रुधार वाहत आहेत. दादा, तुम्हाला न्यायला आलो मी. नाही, रघुकुल निश्चित करताना ती प्रतिज्ञा असते. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. ही जी माझी प्रतिज्ञा आहे वनामध्ये येण्याची, ही कुलाची प्रतिज्ञा आहे. वडिलांची आज्ञा आहे. मी तसा जात नाही, त्याला समजावून सांगितलं.
तसा नाही जात. तुमच्या खडावर या, तुमच्या पादोकार या. त्रेतायुगामध्ये झालेली ही जी भेट आणि या भेटीची जी मिठी आहे ना, आणखी तशी भेट झालेली नाही. आपल्या होतात, घरामध्ये होतात, सोयऱ्यामध्ये होतात, आपल्या टकरा होतात, धडका होतात. दोन ट्रक एकमेकाला भिडतात ना, अशा धडका होतात. आपुलकीची भेट आणि शरीरातून प्रकट होणारा जे स्पंदन आहे ना, जे आनंदाचे तरंग आहेत ना, ते नाही हो, ते नाही होत. विश्व खांडेकरांनी एक गोष्ट सांगितली, मला आठवते इथे. म्हणाले, एक ब्रह्मचारी संन्यासी होता बटू. तलावावर पाणी आणण्यासाठी गेला, हातामध्ये कमंडलू होतं. तलावाच्या जवळ गेल्यानंतर त्याला दिसलं की त्या तलावामध्ये एक मुलगी स्नान करते आहे, तरुण मुलगी आहे. छोटं बाळ आहे तिचं जवळ, खेळतंय खडकावर आणि पूर्ण नग्न आहे ती, अंगावर कपडा नाही तिच्या. जेव्हा त्या संन्याशाने बघितलं ना, कर्मठ संन्याशाने तोंड मागा फिरवलं, पापम पापम, किती वाईट आहे, केवढं पाप आहे. पाणी तर पाहिजे होतं, पाणी दुसरीकडे नव्हतंच कुठे. तोंड फिरून तसाच उभा राहिला, चाहूल घेत होता, अंदाज घेत होता, जाईल का, पाण्याचा आवाज येतो का, झाला का. शांत उभा होता, ती आंघोळ करत होती. तेवढ्यात शांतता चिरत एक आवाज आला, आई, जोरात आवाज आला लहान मुलाचा. सरळ तरी मागे फिरून बघितलं, आता ती पळायला लागली, आता धावायला लागली. बसली त्यावेळेस तरी थोडं अंग झाकलेलं होतं, आता उभी राहिली आणि पळायला लागली. तिचं अंग प्रत्यंग दिसायला लागलं. अचानक तोंडातून शब्द बाहेर पडला, मा तुझे सलाम. दृष्टी किती छान आहे. ती ज्यावेळेस गेली त्या बाळाला पाण्यातून उचललं, खडकावर बसल्याने बोलते त्याच्याशी, संवाद करते, राजा माझ्या बाळा. त्याला जो स्पर्श करते ना, तो स्पर्श अद्भुत अशा प्रकारचा स्पर्श आहे. स्वामींच्या स्पर्शाला महत्व असण्याचं कारण काय, ती ऊर्जा आहे, ती सकारात्मक ऊर्जा आहे त्याच्यामध्ये. अशी सकारात्मक ऊर्जा करणारा, निर्माण करणारा संवाद राहिलाय का आपल्यामध्ये? नाही राहिला. घरात तो संवाद नाही म्हणून घर असून घर नाही. काय करता हो भिंतीला? भिंत म्हणजे घर असतं का? चीनची भिंतही मोठी आहे, घर आहे का? अजिंठा वेरूळची लेणी मोठा आडोस आहे, घर आहे का? ताजमहलही मोठं बांधलेलं आहे, घर आहे का? हे सगळं बघितल्यावर तुम्ही जेव्हा म्हणता ना, चला आता घराकडे, ते घर आहे जे तुम्हाला बोलवतात. घरी कधी येणार? फोन करतात, कधी येता घरी? या लवकर या. कारण तिथं घर पण आहे, तिथं आपुलकी आहे, तिथं आत्मीयता आहे. रात्री मी आपल्या गावचे सरपंच यांच्या इथे झोपलो. भव्य बंगला आहे. पहिल्यांदा सरपंच पदावरच्या माणसाचा एवढा मोठा बंगला मी बघितला. हे झालं घराचं. बगीचा सुंदर आहे. बंगला बघून मी खुश झालो. बगीचा बघून आणखी प्रफुल्लित झालो. हिरवीगार असलेली झाडं. मला एका रूम मध्ये झोपवलं. तिथं जाऊन आणखी खुश झालो. गोधडी होती, गोधडी, मोठी गोधडी, रंगीत असलेली, इतकी चांगली शिवलेली ती गोधडी. त्या गोधडीने माझा जन्म झाला त्या गोधडीची आठवण करून दिली. आणि ती उबमाळा त्या गोधडीमध्ये इतकी चांगली झोप मला मिळाली. विनोबा भावेंनी घरून निघाल्यानंतर आईचं एक लुगडं नेलेलं होतं. ते लुगडं पांघरायचे, ते शालीच्या आत ते लुगडं लावायचे. विनोबाजींना विचारलं, लुगडं कशाला? तो मला चांगला कपडा आणून देतो ना, मुलायम कपडा. ते म्हटले नाही, लुगडं अंगावर घेतो ना, मला आईची ऊब मिळते, झोपला चांगली लागते. लुगड्यामध्ये माझ्या आईला मी बघतो, त्या लुगड्याचा स्पर्श करतो ना मी, जो कधी तिने माझं खरकट तोंड पुसण्यासाठी केलेला होता, तो स्पर्शात फरक आहे, लक्षात ठेवा. हेअर कटिंग सलून मध्ये तुम्ही जाता,
तिथला न्हावी उलटी सुलटी तुमची दाढी करतो, चुनचुन करणारे काही केमिकल लावतो, त्रुटी लावतो, आणि ज्या वेळेस तो टावेलला पुसतो ना, फवारा मारल्यानंतर टावेलला पुसतो, ते पुसणं आणि आईने आपल्या ठिगळाच्या फाटक्या लोड्याने तुमचं तोंड पुसणं, फरक आहे याच्यामध्ये. दाढी पुसतो तिथं धंदा असतो, आणि आई तोंड पुसते ना तिथं प्रेम असते. आईवर खूप कविता आहे. कवी निघून गेले, आई शिल्लक आहे. कवितेची आणखी वाट बघतोय आपण. पण लता दीदींनी गायलेलं जे गाणं आहे ना, ते मातृस्तोत्र आहे. कितनी अच्छी है, कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ. अपना नहीं तुझे सुख दुख कोई, अपना नहीं तुझे सुख दुख कोई. मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई, मेरे हंसने पे मेरे रोने पे तू बलिहारी है ओ माँ. भगवंत म्हणतात मच्चिता मदगता प्राणा, चित्त माझ्यामध्ये स्थिर कर. असत ते विजय सारखं असत, क्षणाक्षणाला ते बदलतं, पण त्याला स्थिर कर. प्राण तुझे माझ्यामध्ये अर्पण कर. तू मन हे मीच करी, माझी ये भजनी सोयी धरी, सर्वत्र नमस्कारी मजे गाते. तुझं मन कृष्णमय कर. चित्त माझ्यामध्ये ठेव, माझ्यामध्ये स्थिर कर. सगळं जमा केलं त्याचं विसर्जन कर. मी आणि माझेपणा विसरले जायचे अंतःकरण, तोच आहे संन्यासी. दोन शब्दात सगळं सामोरलं आपल्या जीवनामध्ये. मी हुशार आहे, मी श्रीमंत आहे, मी शूर आहे, मी धनिक आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे. एकाच अक्षराने माणसाला जखडून ठेवलेला आहे. परत परत त्याचा अहंकार त्याला ते शब्द उच्चारायला लावतो. दुसरं माझेपण, हे माझं, ते माझं, दूध डेअरी माझी, कारखाना माझा, कॉलेज माझं, तो बंगला माझा, तिकडचा बंगलाय माझा, दहीवाडीचा बंगलाय माझा. फसला इथं माणूस उडून बसला. भगवान श्रीकृष्ण महाराजांचं चरित्र बघत असताना काहीच माझं नाही हे त्यांच्या कृतीतून आपल्या लक्षात येतं. सोडल्यानंतर तेवढीच प्रसन्नता, परिवार बिघडला तेवढीच प्रसन्नता, फार उदास केलं तेवढीच प्रसन्नता,
जड पावलं टाकत ते वनामध्ये गेले आणि सांगितलं आपल्याला सुख दुःखे समय कृत्वा लाभाला भाऊ जया जेव मानाप मानयो स्तुल्य. ए समत्व आहे जीवनामधलं महत्वाचं समत्व आहे. आघात होत राहतील तुम्ही तसेच राहा. आघात होतील तुमच्या जीवनामध्ये. तुमची भक्ती इतकी पक्की बनवा, इतकी पक्की बनवा, निष्ठा अभंग राहिली पाहिजे. भक्ती भावना निर्मळ नाही अंतरात ही तव मनुजा. सांग प्रभूला सांग कशी पावन होईल सांग तुझा. सांग प्रभूला सांग पावन होईल प्रभात काळी जननी यशोदा उठी म्हणे सात्वर मुकुंदा. गोई तुझला बहाती गोविंद दामोदर माधवेती. भगवंताला उठवते त्यावेळेस बाणा सांगते. सुरेख काव्य आहे, पाठ असायला पाहिजे आपल्या. प्रकाश केला गगनी रवीने गोपी दही त्या घुसळी रवीने. त्या कंकणाचे मधुनाद येती गोविंद दामोदर माधवेती. रवी वेगळा. मंथन करताना दधी मंथन करत असताना बांगड्यांचे आवाज येतात. कसे आवाज येतात? गोविंद दामोदर माधवी. गोदोधना पैसती गोपदारा पात्रांतरी वाजती क्षीरधारा. ओरोणी हस्त देणे स्वरे मंजुळ गीत गाती गोविंद दामोदर माधवेती. कूपांतरी घालून भांग दोरा. विहिरीमध्ये पोहरा टाकलेला आहे. कूपांतरी घालून भांग दोरा ओढी तसे सुंदर गोपदारा. ओढोनी हस्ते श्रम फार येती गोविंद दामोदर माधवेती. चरित्र आपल्या बाळाचं चरित्र. बाळ कसं लेकरांना कसं उठवावं. सिनेमाच्या गाण्यांना उठू नका, मोबाईलच्या गाण्यांना उठू नका, त्याला दम देऊन उठू नका. माणसाची सुरुवात उठण्यामध्ये ती इतकी सुंदर करा, इतकी सुंदर करा ना ती.
रात्री उशिरापर्यंत झोपायचं, सकाळी उशिरापर्यंत उठायचं, उठताना नीट आवाजात उठवायचं नाहीये. उठी उठी बा योगेश्वरा, उठी उठी बा योगेश्वरा, सर्व सिद्धीच्या माहेरा, सर्व सिद्धीच्या माहेरा, माणसाला उठवता आलं पाहिजे, बसवता आलं पाहिजे, वही करता आलं पाहिजे, तनामानात बदल करता आलं पाहिजे, त्याच्या डोळ्याला देखणं आणि एक दृष्टी दिल्या केली पाहिजे, कानाला ऐकण्याचं शिकवलं पाहिजे, स्पर्शाला संवेदना माणूस तयार करणं महत्वाचं आहे. सगळं तयार करतो माणूस, विसरून जातो. मुलगा MBBS करतोय, डॉक्टर होईल, माणूसनी पुसल्या गेला पाहिजे याची काळजी घ्या. प्राध्यापक होईल माझा मुलगा, आता हुशार होईल, प्राध्यापक होईल, माणूस झाला पाहिजे. माणूस पुसत चाललेला आहे, एक एक कोपरा घासत चाललेला आहे. वृद्धाश्रमात जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. परका होत चालला, जवळचा माणूस परका होत चालला. जुन्या काळामध्ये घर लांब होते, माणसं जवळ होते. आता एका फ्लॅट मध्ये राहतात. ललिता पवार मरून पडते माहिती नाही, मोठमोठे नरक, काही काही कळत नाही कोणाला. माणूस संपत चालला. हा इतका सुंदर, हा परमेश्वरापेक्षाही सुंदर आहे. माणूस खराब झाल्यानंतर फेकून देण्याची वस्तू नाहीये, ती दुरुस्त करण्याची वस्तू आहे. बनवलाय आम्ही तसं. बुद्धाने अंगुलीमाल बनवला, नारदाने वाल्मिक बनवला, श्री चक्रधर प्रभूने नागदेव नावाचा दरोडेखोर या पंथाचा आचार्य बनवला. 6,500 ग्रंथ निर्माण झाले. त्याच्या पायाजवळ बसलेल्या लोकांनी ते ग्रंथ निर्माण. कुछ भी हो सकता है, करा. फक्त मच्चिता मदगता प्राणा, काही होऊ शकतं. हे सगळ्यात महत्वाचं. भगवान कृष्णाने अर्जुनाला पळता पळता पळवलं, पळता पळता थांबवलं. पळत होतो तो, मला नकोय म्हणे युद्ध. अपि इतरे लोक राजस्य हे तो हुकुम न मही कृत आहे. मग मी भिक्षा मागाल, पळून जाईल मी. भिक्षा मागणं एवढं सोपं आहे का? भेटला असता अर्जुन त्याला, मी त्याला म्हटलं असतं. भिक्षाला जातात भिक्षुक गल्लीमध्ये, समोरून येणारा माणूस पाहतो, आरटीओची गाडी पाहिल्यानंतर दुसऱ्या गल्लीतून निघून जातो ना, अशा तऱ्हेने माणसं बोलतात. माणसाची दानत कमी होत चाललेली आहे. ऐदी लोकांची संख्या वाढत चाललेली आहे. स्वतःला देव म्हणून घेण्याऐवजी राम असं म्हणतात, आत्मान मानुषम मन्य राजा दशरथात्मकम. मी माणूस आहे. किती मोठा आहे माणूस, किती मोठा आहे. म्हणून यांच्या कथा, या समर्थांच्या कथा, या दिव्य पुरुषांच्या कथा, कथा आहे. कथा कृष्ण कथा कशी आहे की परिपूर्ण कथा आहे. जीवनाची समग्रता त्या कथेमध्ये आहे. तुम्हाला काय होऊ शकता हे त्या कथेमध्ये आहे. रस खान म्हणतो, पुढचा जन्म मला मिळाला ना, मुस्लिम कवी येतो, तर मला या वृंदावनामध्ये दे, जनावरांमध्ये दे, नाही जमलं तर मला झाडामध्ये दे, पण या मातीत मला जन्म दे. कृष्ण ऐकलं. कंस ऐकून असं कोणाला वाटलं नाहीये. कथाच नाहीये ती, कथा नाही ती. रावणाची कथा आहे, विकृत कथा आहे. जी कथा वर्षानुवर्ष टिकलेली असते. 5,000 वर्ष झाले श्रीकृष्ण कथेला. आणखी ताजी आणि टवटवी अशा प्रकारची कथा आहे.
ज्या चरित्रात आचार आहे, विचार आहे, उच्चार आहे, अशी ही कथा. चित्र सगळ्यांचं असतं, पक्ष सगळ्यांचं, डोंगराचं असतं, चरित्र नसतं. चरित्र माणसाचं असतं आणि चारित्र्य परमेश्वराचं असतं. भगवंताची कथा शुकमुनी सांगतायत, परीक्षित ऐकतोय. कसं मन लागत असेल. मला जर कोणी म्हटले की तुम्हाला दाखवतो, जरा प्रवचन संपलं तुमचं संगीत प्रवचन, मग तुम्हाला दाखवतो, त्यानंतर 15 मिनिटात दाखवतो, मला प्रवचन करता येईल का? तुम्हाला कोणी हाता कानामध्ये येऊन सांगितले की आपले घरचे सगळे पैसे पळवले, तुम्हाला तरी प्रवचन ऐकता येईल का? मला सांगता येणार नाही, तुम्हाला ऐकता येणार नाही. परीक्षितीच्या समोर मृत्यू आहे आणि तो प्रवचन ऐकतोय. किती श्रेष्ठ दर्जाची, म्हणजे मरणाला विसर पाडणारी कथा आहे. बाकीचं तर विसरतो माणूस, मरण त्याला विसर पडणारी कथा आहे. प्रवेशद्वार आहे मरण माणसाचं. घाबरतात माणसं, उगीच घाबरतात. मरणाची तयारी करत नाही माणसं, घाबरतात. समर्थ कथा आहे, काहीतरी बघायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र का आवडतं? समर्थाचं चरित्र आहे, श्रीमंताचं चरित्र, यशवंत, कीर्तिवंत, त्यांचं ते चरित्र आहे. लेच्या पेचाचं चरित्र नाही ते. लोक विरोधात गेले, आपलेच लोक विरोधात गेले. कोणी यत्न करायला लागले, अपयश आलं पाहिजे म्हणून सोयरेधारे विरोधात गेले. पर्वतासारखं दृढ आणि स्थिर असणार ते चरित्र आहे आणि म्हणून ते चालतंय. सगळ्यांना ते चरित्र चालतंय. हे चरित्र ऐकले की काही ऊर्जा मिळते आपल्याला. ते त्या भाषेमध्ये सांगावं चरित्र. कथा करणं म्हणजे याचे प्रकार खूप आहेत, त्या भाषेमध्ये सांगावं. एखाद्या मंत्रावर तुम्ही पोवाडा करा, छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा करा, दोन्ही म्हणा, कोणता पोवाडा ऐकेल, आवडेल आपल्याला? छत्रपती शिवाजी. कारण पोवाड्याचा जो रस आहे ना, तो वीररस प्रधान काव्य आहे. ढाल आणि तलवार त्याला पाहिजे, आवाज तसा त्याला पाहिजे. राजमाता राजगडाला राजमाता राजगडाला सकाळीच बसल्या उन्हाळा दुरून पाहिलं किल्ले कोणाने आला. आवाज त्या ठिकाणी आमच्यावर केला तर बाबा गेले होते भिक्षाला, यजमान नव्हते घराला. कसं कसं वाटतं? कृष्ण कथा सांगत असताना तुम्हाला त्या रसामध्ये विलीन व्हावं लागतं. शृंगार हास्य करुण रौद्रवीर भयानक बिभत्साद्भुत संज्ञोचित अष्टौ काव्य रसः स्मृतः. जेवणामध्ये 6 रस आहे. तुमचं ताट तयार आहे, एका रसावर भागत नाही. लोणचं थोडंसं चाटता, परत घास घेता, पापडाचा तुकडा घेता, कुडकुड लागतो, तोंडामध्ये टाकता, नंतर परत तिथेही बोर होता. तुम्ही जेवणात बोर होतो माणूस, तिथे बोर होतो. भाज्याकडे जातो, अर्धा भाज्या घेतो, तो तोंडात टाकतो, बरं वाटतं. परत आणखी बोर होतो. मग कढी असते, कढीकडे जातो. 6 रस तुमच्या जीवनामध्ये असतात. तुमच्या जीवनामध्ये 9 रस असतात. शृंगार हास्य करुण रौद्रवीर भयानक बिभत्साद्भुत संज्ञोचित अष्टौ काव्य रसः स्मृतः. त्या रसाचा पोष त्या रागाने केलेला असतो. त्याला पोषक असावं लागतं. परमेश्वर मूर्तीजवळ आपण थांबलो, तो बोलत नाही, आपल्याला बोलता येत नाही. तुकोबांना बोलता आलं. वृक्षवल्ली आम्हा सोयी बोलता आलं. हे माझे सोयर आहेत. वनचरे पक्षिणी सुसोळी आरविती बोलता आलं. निसर्गासोबत बोलता आलं. आम्ही माणसं सोडून कोणाशीच बोलत नाही. आणि इकडे कोणी माणूस जर मित्र आला ना, त्याला बी एक खुर्ची ढकलून देतो. तो खुर्चीवर बसतो, हा बसतो, दोघं टीव्ही पाहत बसतात.
संवाद नाही आपल्यामध्ये. संवाद संवाद एक जादू आहे, लक्षात ठेवा. संवादाचा एक स्पर्श आहे. अचेतन मूर्तीकडे, पाषाणाच्या मूर्तीकडे उभं राहून म्हणतात, मौन का धरिले विश्वाची जीवना, मौन का धरिले विश्वाची जीवना, मौन का धरिले देई माझा उत्तर वचना, देई माझा मौन का धरिले विश्वाची मौन का धरिले कृपा वचनाची, कृपा वचनाची, कृपा वचनाची, कृपा वचनाची वाट पाहत से कृपा वचनाची, कृपा वाट पाहत से करुणा और से बोल काही, करुणा और से बोल काही, बोल काही, बोल काही, मौन का धरिले ज्याच्या जीवनामध्ये सत्य आहे, अहिंसा आहे, नीतिमूल्य आहे, त्या कथा. कोणाची कथा नाही. नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अशी कथा नाहीये. सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि म्हणून आपण संतांच्या कथा सांगतो, महापुरुषांच्या कथा सांगतो. जे जे चांगलं आहे ना त्या त्या कथा आपण सांगतो. कधी समाज कार्यकर्त्याची कथा सांगतो, कधी राजकीय माणसाची. माणसं सगळीकडे चांगले, तो सगळीकडे माणसं चांगले, या कथा आपण सांगत असतो. शेतकऱ्याची कथा सांगतो, इथेही माणसं चांगली आहेत, चांगली माणसं आहेत. चित्त माझ्यामध्ये टाक, मग टाकल्यावर काय होईल? प्राण माझ्यामध्ये टाक, टाकल्यावर काय होईल? बोधयंत परस्परम, चांगलं एकमेकाला सांगत जा. नंतर काय होईल? तुष्यंतीचे रमंतीचे. ह्या दोनच तर गोष्टी पाहिजेत आपल्याला. आपण संतुष्ट नाही, उदास आहोत. आपण रमत नाही कुठं. बावळ्यासारखं आपण
इकडून तिकडे विषय बदलतो आपण, रमत नाही. जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी महत्वाचे, पैसा वगैरे हे काही महत्वाचं नाही. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी यो मद भक्त समे. मला तो भक्त आवडतो, या गुणांनी युक्त असलेला भक्त मला आवडतो. लीला चरित्रामध्ये बालकथा आलेली आहे, रहस्य कथा आलेली आहे, परिकथा आवडतात आपल्याला. परिकथा आहे, मूल्य कथा आहे. काहीच नसलेली माणसं, मोठी माणसं भेटतात आम्हाला, काहीच नाही. जवळ अन्न सुद्धा भरपूर नाही तरी सोनं नाकारलेले तुकोबा आम्हाला भेटतात. भगवान श्री चक्रधर स्वामी जेव्हा लोणारला गेले ना, कृष्णदेव राजा तिथे आला, त्यांनी बघितला स्वामींना, अप्रतिम स्वामींची मूर्त बघितली, विलक्षण सौंदर्य, विलक्षण लावण्य, डोळ्यामधला तेज आणि चिंतेची छटाक चेहऱ्यावर नाही, काळजीचा डाग चेहऱ्यावर नाही. इतका सुंदर माणूस असू शकतो, इतका प्रसन्न असू शकतो. खुश झाला राजा, माणूस खुश झाला, यजमान खुश झाला की दक्षिणा चांगली देतो. हा खुश झाला राजा होता. सोन्याची थैली मोहरा काढल्या, स्वामींच्या समोर रिचवल्या. सोनं मोठं आहे, स्वामींना भेटलं. स्वामींनी त्याच्याकडे बघितले नाही, उठले आणि तसेच निघून गेले. सोन्यासारखा माणूस म्हणा, गोल्डन मॅन आहेत आता, सोन्याकडे नाही बघता निघून जाणारा माणूस. आणि जवळ कटोरा सुद्धा नाही हो भिक्षेला. भिकाऱ्याकडे कटोरा तरी असतो, कटोरा सुद्धा नाही. स्वामी सरळ निघून गेले. काहीच नसताना माणसाला मोठं होता येतं. गाडगेबाबा काही सुंदर नाही, गाडगेबाबा तरुण नाहीत, काही नाही, वयस्कर आहेत, अंगावर ठिगळांचे कपडे आहेत हो. पण ज्या कपड्यामध्ये महाराष्ट्रातली सगळी लोक झाकलेत त्यांनी. त्यावेळेला लोकांना वाटत नसेल गावोगाव यांचे पुतळे उभे राहतील गाडगे बाबाजी. अरे कचरा वेचणारा चेष्टा सुद्धा नाही केली लोकांनी, वेडाय म्हटले. पाहता पाहता प्रसिद्धी झाली, आता हाताच्या बाहेर गेला. काही फार अभ्यासाची गरज नाही, पण एक चरित्र इतकं सुंदर आहे ना. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सांभाळे तुझे करे पुण्य समजते गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला समजती गोपाला 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 गोपाला. कुठल्या तरी एका ठिकाणी माणसाच्या चरित्रात माणसाची उंची वाढलेली असते, सदैव नसते, लांब पण तासच गेलेले असतात. परिवर्तनामध्ये बऱ्याच घटना घडलेल्या असतात आणि कुठेतरी एखादा प्रसंग येतो आणि तिथे तिची उंची वाढलेली असते. ती उंची लोकांना सांगा.
कोण आमदार सांगायचे तर सांगा, नाही तर सांगू नका. तर सांगोल्याचे गणपतराव देशमुख नक्की सांगा. एसटीनं प्रवास करणारा माणूस, कुठला स्वार्थाने आणि निस्पृह, पांढऱ्या कपड्याचा संन्यासी हा माणूस. यशवंतराव त्यांच्या जीवनातल्या काही प्रसंग लक्षात ठेवा. ते वारले त्यावेळेला 35,000 रुपये शिल्लक होते फक्त. अरे भिकाऱ्याकडे एवढे पैसे असतात, पण त्यांना उपपंतप्रधान होण्यासाठी कोणी रोखू शकलेलं नाहीये. आतून श्रीमंत होते ते. सगळ्याच क्षेत्रामध्ये आहेत ते, सगळ्याच क्षेत्रामध्ये. त्यांचे चरित्र लोकांना सांगा. कुठेतरी एखादा प्रसंग येतो, त्या माणसाची उंची, तेजस्विता आणि दिव्यता ज्यावेळेस आपल्या लक्षात येते ना, ते प्रसंग सांगा. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले, धोतर नेसलेले आणि उंची कमी होती. पाकिस्तान हसायला लागलं. म्हटलं हा धोतऱ्या माणूस काय करणार आहे आपल्याला. जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळेस लक्षात आलं की या धोतराची काय ताकद असते. पत्नीला विचारलं, दुष्काळ पडलाय,